नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे आपले पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आज आलो गोव्यामधील मागूस किल्ला बघण्यासाठी. आणि माझ्या पाठीमागं जो बघता तो मागूस किल्ला आहे गोव्यामधला. आणि आपल्याला तिकडं आता किल्ल्यावरती जायचं. तर गाईज, आपण आता किल्ल्यामध्ये या ठिकाणी प्रवेश केला बघा. तिकीट वगैरे आपण या ठिकाणी काढलं. 50 रुपये तिकीट हा किल्ला बघण्यासाठी 50 रुपये तिकीट लागतं. तर गाईज, हे पाठीमागं जे बघता तुम्ही हे चर्च आहे या किल्ल्यावरील. तर चला आता आपण आधी चर्च बघू आणि नंतर पुढे जाऊ. तर गाईज, बघू शकता तुम्ही किती छान वातावरण सध्या आता किल्ल्यावरती आहे. तर चला तुम्हाला हा किल्ल्याचा खालचा परिसर दाखवतो आणि नंतर जाऊ पुढं. तर मित्रांनो, आपल्याला इकडं समोर जायचं. हे लोक येत आहे, तिकडे जायचं आपल्याला किल्ल्यावरती. आणि हा किल्ल्याचा परिसर आहे आणि ही चर्च आहे बघा. हा चर्चचा भाग आहे. ही चर्च आहे किल्ल्यावरील. आणि समोर बघा ही जी नदी दिसती ही मांडवी नदी आहे. गोव्यामधली मांडवी नदी आहे. तर मित्रांनो, हा रईस मागूस किल्ला हा एकदम छोटा किल्ला आहे. आणि आता आपण या किल्ल्यावरती आलो बघा. अर्ध्या मधात आलो. आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू, किती सुंदर दिसतं ते चर्च आहे ते. आणि अशी परिस्थिती सध्या आता किल्ल्यावरती आहे. असा किल्ला आहे बघा. तर चला जायचं आपल्याला पाठीमागं. तर गाईज, इथून बघा किती छान व्ह्यू दिसतो बघा. हे आंब्याचं झाड पण इथं किल्ल्यावरती. आणि हे आंब्याच्या झाडामधून जे दिसतं तुम्हाला पांढरं जे पाणी, ते मांडवी नदीचं पाणी बघा. तर चला आता इकडे जायचं. हे माणूस फोटो काढू लागलं, तिकडे जायचं आपल्याला किल्ल्यामध्ये. तर मित्रांनो, आलो आपण किल्ल्यावरती. किल्ल्यावरती आणखीन एक गेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता इकडं पाठीमागं जायचं बघा. खूप छान बनलेलं इथं वरच्या गेटसमोर. खूप भारी बनलेलं बघा. इथं 2 गेट आहे. आता हा एक मेन गेट आहे किल्ल्याचा. इथून जायचं आपल्याला आतमध्ये किल्ल्यामध्ये. चला इथून तुम्हाला नदी दाखवून देतो बघा. इथं किती छान दिसते ही मांडवी नदी. तर मित्रांनो, ही बघा, ही नारळाच्या झाडामधून दिसते ही मांडवी नदी आहे. ही किल्ल्यावरून बघू लागलो आपण आता. पहा अशी परिस्थिती सध्या आता इथं आहे. मांडवी नदीच्या काठावर हा किल्ला आहे. आणि इथून हा किल्ल्यामध्ये जायचं आपल्याला. इथून प्रवेश करायचा बघा. हा जुना गेट आहे किल्ल्याचा. आणि इकडून खालून आलो होतो या रस्त्याने आपण आलो होतो किल्ल्यावर. ते तिकडून लोक येऊ लागले बघा. तर चला जाऊ पुढं. इथं नाव वगैरे लिहिलेलं आहे किल्ल्याचं. द रिस्टोर्ड राईस मागूस फोर्ट, श्री मनोहर पर्रीकर. पहा इथं मनोहर पर्रीकर साहेबांनी उद्घाटन केलेलं दिसतं बाबा या ठिकाणी. तर चला जाऊ आता पुढं. तर असा किल्ला आहे बाबा. तर मित्रांनो, इथून आलो समोरून आपण किल्ल्यामध्ये. आणि असा दिसतो बघा मध्ये किल्ला. खूप छान, खूप सुंदर किल्ला बनलेला आहे. अशा भीती वगैरे बघा. इकडं समोर काय कोणू याच्यामध्ये जाऊन बघू आपण काय आहे. तर मित्रांनो, हा हॉल आहे बघा. काहीतरी माहिती दिलेली आहे या ठिकाणी. किल्ल्याचे फोटो वगैरे या हॉलमध्ये लावलेले. तर चला जाऊ पुढं. तर मित्रांनो, असा हा किल्ला आहे बघा. आतमधून एकदम छोटेखानी किल्ला आहे पण एकदम बेस्ट आहे बघा. असं वातावरण आहे आता किल्ल्यामध्ये. तर काय जे पाठीमागं काहीतरी वस्तू संग्रहालय फोटो वगैरे त्या ठिकाणी लावलेले. आणि या हॉलमध्ये पण तेच आहे. काहीतरी या हॉलमध्ये जाऊन बघू आपण आता काय आहे काय नाही. तर चला आता वरती जाऊ. तर
मित्रांनो वरती आलो आपण आता. हे बघा हा वरचा हॉल आहे, खालून बघला होता आपण तो हॉल आहे हा. आणि इकडे बघा हे नदी दिसते इकडे. बघा ही मांडवी नदी आहे. किती छान व्ह्यू दिसतो बाबा इथून. चला इकडे खाली काय बा 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 बा. तर मित्रांनो इकडे बघा किती छान दिसतं. हे किल्ल्यावरून खाली बघू लागलो आपण नदीला. काय व्ह्यू आहे बाबा. तर मित्रांनो असा किल्ला आहे बघा, मागूस किल्ला, रईस मागूस किल्ला. हे किल्ल्यावर आलो आपण आता. एकदम छोटी खाणी किल्ला आहे पण एकदम बेस्ट बघा, सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. तर चला पुढे जाऊ. तर मित्रांनो हे असा दिसतो वरून किल्ला बघा. काय भारी दृश्य आपल्याला या किल्ल्यावरून पाहायला मिळतात. ही नदी खूप भारी दिसते बाबा. नदीमुळे खूप सुंदरता वाढली बघा. इथून आलो होतो आपण किल्ल्यामध्ये. इकडं कशा झाडे कोण ओढायचं काय. तर चला इकडं जाऊ आपण पुढं. काय आहे काय नाही बघू. तर मित्रांनो इकडं तोफा वगैरे दिसतात बघा. तोफा ठेवलेल्या वाटते इकडं. चला जवळ जाऊन बघू. बा 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 बा. इकडे बघा तोफा ठेवलेले 2-4. चार तोफा ठेवलेल्या बघा इथं किल्ल्यावरती. खूप छान किल्ला आहे यार, बघण्यासारखा आहे. छोटा किल्ला आहे पण बघण्यासारखा एकदम सुंदर किल्ला आहे. तर मित्रांनो हा रईस मागूस किल्ला खूप छान किल्ला आहे. आणि जो अगोदा किल्ला आहे त्या किल्ल्यापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर कळंगूट पणजी रोडवरती हा किल्ला आहे. तर गाईज तुम्ही गोव्याला आले तर या किल्ल्याला अवश्य भेट द्या. खूप छान किल्ला आहे. बघू शकता तुम्ही काय भारी वातावरण या किल्ल्यावरती आहे. खूप छान एकदम सुंदर किल्ला आहे बघा हा. खूप भारी किल्ला आहे. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा किल्ला मला नक्की सांगा. बघा काय किल्ला आहे बनलेला भयानक. काय वातावरण आहे किल्ल्यावरती बघा. मांडवी नदीच्या काठावर बनलेला हा किल्ला आहे. एकदम बेस्ट किल्ला आहे बघा. तर चला योग आला तर या तुम्ही या किल्ल्यावरती. तर मित्रांनो या ठिकाणी बघा किती छान व्ह्यू पाहायला मिळतो आपल्याला. बघा समुद्र खाली बघा, नारळाचं झाडं चुडं, खाली गेस्ट हाऊस बनलेले आहे काय कोण. आणि समोर ते तिकडे एक डोंगर दिसतं बघा, टेकडी. तिकडे तो आगोडा किल्ला आहे तो. बघा किती छान व्ह्यू पॉईंट या ठिकाणी आहे. तर चला मित्रांनो वापस जाऊ खाली. बघा किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी या किल्ल्यावरती पाहायला मिळतं. मित्रांनो या किल्ल्यावर सुरुवातीला मुघल आले होते आणि नंतर मग पोर्तुगीजांनी हा किल्ला बनवला. त्यानंतर मग या ठिकाणी संभाजी महाराजसुद्धा, संभाजीराजेसुद्धा या किल्ल्यावर आले होते. आणि खूप छान असा हा किल्ला आहे. तर बघा ही मांडवी नदी खूप छान दिसते बाबा इथून. तर गाईज चला आता खूप उशीर झाला किल्ल्यावरती, जाऊ खाली आणि करू हा ब्लॉग पूर्ण. तर चला मित्रांनो इथून खाली जायचं आहे आपल्याला. आता किल्ल्यावरून खाली चालू आपण आता. असं चालत चालत गेलं का पुढं आपल्याला ती नदी पाहायला मिळते बघा, मांडवी नदी. लय भारी किल्ला बनलेला आहे बघा. हे समोर रस्ता आहे आणि ते समोर नदीचं पाणी बघा. खाली जाताना असं दृश्य पाहायला मिळतं. आणि समोर ते तिकडे एक भिंती दिसते बघा, त्यासुद्धा पायऱ्या खाली किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी. चला आता जाऊ खाली.
तर मित्रांनो आलो आपण दुसऱ्या रस्त्यानं खाली आलो बघा. आणि खाली आल्यानंतर लगेच अशी किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला ही भली मोठी मांडवी नदी पाहायला मिळते. आणि इकडं बघा हा खालचा भाग आहे बघा किल्ल्याचा. आणि खालून हे असा दिसतो बघा किल्ला. हे इकडं पायऱ्या शिड्यावरती किल्ल्यावरती जाण्यासाठी. आणि इथं बा केवढं मोठं झाड आहे. तर बघा असं खालच्या साईडनं असा दिसतो बघा हा किल्ला. हे इकडं खाली जायचं आपल्याला, एक्झिट व्हायचं आहे आता रोडवरती. आणि समोर हा रस्ता आहे, या रस्त्याने आपल्याला वापस जायचं. बघा ही नदी बघा किती छान दिसते. भारी किल्ला आहे, एकदम भारी किल्ला आहे. तर मित्रांनो काय भारी किल्ला आहे यार, लय भारी दिवस गेला आजचा. बघा तुम्ही काय नजारा आहे या ठिकाणी. ही मांडवी नदी ही सगळी आणि समोर अशी जिकडं खाडीला जाऊन मिळते, समुद्राला जाऊन मिळते बघा. तर खूप छान किल्ला आहे, खूप भारी वाटू लागलं. आजचा दिवस लय भारी गेला. तर आता या दुसऱ्या साईडनं आपण खाली आलो बघा किल्ल्यावरून. आणि असं किती सुंदर दिसतं बघा, किती छान बनलेला आहे हा किल्ला. खूप सोय ठेवलेली आहे या किल्ल्याची. तर चला आपण आता खाली जाऊ आणि खाली काय नाही दाखवतो तुम्हाला. इकडं जायचं आहे खाली आपल्याला. इकडं रस्ता आहे आता वापस जाण्यासाठी. तर मित्रांनो आलो आपण किल्ला बघून खाली आलो बघा. बघा असा किल्ला आहे, खालून असा दिसतो बघा वरती. खूप छोटा पण नाही आणि जास्त मोठा पण नाही, मध्यम किल्ला आहे हा. बरंच काम या ठिकाणी झालेलं आहे बघा. तर चला मित्रांनो आपण हा ब्लॉग आता इथेच पूर्ण करू. तुम्हाला हा गोव्याचा रईस मागोस फोर्ट, थोडं अवघडच नाव आहे यार. नावं ध्यानात राहत नाही, किल्ल्याचे वेगळेच नावं इकडं, सगळे कोकणी टाईपची नावं आहे. तर गाईज रईस मागोस फोर्ट तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये, अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.